वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची ओढ्याकडेला असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे। अंत्यविधीसाठी असलेले पत्र्याचे शेड जळाले असून त्यातून प्रेतदहन करताना पाणी गळतंय। स्मशानभूमी परिसरात गाजर गवताचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे ऐन पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत। ऐतवडे बुद्रुक येथे गावालगतच मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी आहे, परंतु ती स्मशानभूमी असून घोटाळा नसून पंचायत अशी अवस्था झाली आहे। स्मशानभूमीत कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत। अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेलं शेड भेगा पडलेला असून कोबा उचकटलेला अवस्थेत आहे। अंत्यविधीसाठी असणाऱ्या पत्र्याचा शेडचा पत्रा जळून खाक झालाय, त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना पावसाचं पाणी गळत असल्याने मृतदेह दहन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत। 2 दिवसांपूर्वी मागासवर्गीय समाजातील एका महिलेचा मृत्यू झाला। मृतदेह अंत्यविधीला घेऊन जाताना स्मशानभूमीकडे जाताना रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, त्यातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागली। रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाजर गवत मोठ्या प्रमाणात उगवले, विजेचे खांब आहे परंतु त्याचा प्रकाश अपुरा आहे। अशा दुरावस्थेतील स्मशानभूमीत मृतदेह दहन करावा लागत असल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे।